नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 36वा दिवस आणि फायनली या चॅलेंजचा आपला अर्धा टप्पा आज कंप्लीट झाला आहे. जी काय आपण प्रोग्रेस आत्तापर्यंत केली आहे तर ती खूपच सॅटिस्फिकेशन देणारी एक फिलिंग आहे. त्यामुळे खूप जास्त आनंद वाटतो आहे मला खरंच. आज जे आहे तर तो डे होता आपला आर्म्सचा. सो बायसेप आणि ट्रायसेप आज हिट केले. पण विषय झाला असा होता की काल CPTमध्ये आपण जसं की बायसेप कव्हर केले होते, तर त्यामुळे आज ऑलरेडी बायसेप मसल थोडेफार फटीक ऑलरेडी झालेले वाटत होते. पण तरीसुद्धा विवेक सरांना एकदा मी विचारलं की आज काय करायचं आहे, आणि त्याच्या गायडन्सनुसार मी कंटिन्युअसली मग आज बायसेप्सच केले. कारण की काल डेमो जे चालू होते CPTच्या कोर्सचे, त्या कोर्समध्ये आपण फक्त जे फॉर्म अँड टेक्निक जे आहे ते क्लिअर करून त्यांनी घेतलं. सो आपण तिथे खूप कमी वेट्समध्ये, म्हणजे लिटरली 1-2 प्लेट्समध्ये आपण एक्सरसाइजेस केल्या होत्या काल. त्यामुळे फटीक थोडेफार जाणवत होते, पण ते इट्स नॉट लाईक की 50% 60%च्या पुढे गेले होते. ते फक्त 20-30% वाटत होते फटीक झाल्यासारखे. त्यामुळे एवढा काही अडचण आली नाही. त्यामुळे एक चांगलं प्री वर्कआउटमध्ये जसं की आपण सध्या केळी घेतो आहेत किंवा मग ब्रेडसोबत पीनट बटर घेतो आहेत, तर त्यामुळे जी एक प्री वर्कआउटची एनर्जी येते तर ती खूप जास्त स्ट्रॉंग वाटते. आणि त्यामुळे जे काय कालची झाली, आणि ऑब्व्हियसली जो डाएट चालू होता तो खूप चांगला चालू आहे, त्यामुळे मसल रिकव्हरी चांगली होती आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे एवढा काही फरक जाणवला नाही. स्टार्टिंग मला वाटलं की फरक जाणवेल म्हणून, पण ॲक्च्युली नाही वाटला मला. म्हणजे सगळे जे सेट्स होते तर ते मी खूप चांगल्या प्रकारे कंप्लीट केले. प्रॉपर फॉर्म अँड टेक्निक, प्रॉपर वेट, म्हणजे जी एक सध्या प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड जो आहे सध्या तो चालू नाही आहे. सध्या मेंटेनिंग ही जी गोष्ट ती खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण की सध्या जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे बॉडीची सध्या ती कमी झाली आहे. जे काय आपण कार्ब्सचं इंटेक केलं ते खूप कमी केलं आहे. त्यामुळे बॉडी कंटिन्युअसली निर्भर आहे आपल्या फॅट्सवरती. सर त्यामुळे स्ट्रेंथ कमी होण्याची शक्यता इथे आपल्याला वाटू शकते. पण त्यामुळेच या फेजमध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करण्यापेक्षा एक जो आपण काय प्रोग्रेस बनवला आहे आत्तापर्यंतचा त्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, आणि ते सध्या मी करतो आहे. सो जे काय वेट्स आहेत, जे काय रेप्स आहेत, सध्या मी ऑब्व्हियसली म्हणजे चॅलेंजच्या पहिल्या दिवसापासून मी जेवढ्या वेटनी रेप्स हिट करत होतो तो ऑलमोस्ट मी तेवढा करतो आहे. कधी कधी मी ट्राय करतो आहे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करण्याचा, आणि कधी कधी मी सक्सेसफुल पण होतो आहे. पण बऱ्याच वेळेस असं होतं आहे की कमी पण होत आहे. सो तो जो एक बार आहे तर तो खालीवर थोडाफार होतच असतो ऑब्व्हियसली, आणि तसं होतंच. मोस्टली मला ही जी गोष्ट आहे तर ती स्कॉट्समध्ये जाणवते. स्कॉट्समध्ये माझे जर आपण सेशन सगळे जर कॅल्क्युलेट केले तर ते काही सेशन्स मी खूप चांगले हाय रेप्स हाय वेटमध्ये हिट केले. म्हणजे हाय रेप जेव्हा मी म्हणतो आहे, हाय वेट जेव्हा मी म्हणतो आहे, तर तेव्हा इट्स 85 or 90 kg. सध्या आपण 100 kg वरती नाही गेलो आहे स्कॉट्समध्ये, कारण की 100 kg म्हणल्यानंतर आपल्याला तिथं 5 रेप मॅक्स 6 रेप मॅक्स हिट करावे लागतील. त्यामुळे जे काय वेट आहे तर ते 85 or 90 kgs मी बोलतो आहे. आणि मिनिमम जे रेप्स आहेत तर ते 12 रेप्स हिट करणं गरजेचंच आहे, आणि ते मी हिटच करतो आहे. पण फक्त मोजून 1 किंवा 2 सेशनमध्ये असं झालं असेल की एका सेटमध्ये जे रेप्स होते तर ते 6मध्येच मला थांबावे लागले, कारण की तिथे थोडंसं इम्बॅलन्स झालं. आणि मी इंजुरीला खूप जास्त कॉन्शियसली सध्या एक पर्स्पेक्टिव्हने बघतो आहे की मला कोणती इंजुरी नको आहे खरंच सिरियसली. सो मी म्हणतो की ठीक आहे, एक रेप नाही केला की हरकत नाही, पण आपल्याला इंजुरीचे चान्सेस नको आहे तिथे. विनाकामाची इगो लिफ्टिंग नको आहे, किंवा तिथनं काही आपल्याला प्रॉब्लेम्स नको आहेत फ्युचरसाठी. सो मी त्या गोष्टी तिथे खूप जास्त काळजीपूर्वक हँडल करतो आहे. आजचा जो दिवस होता त्यामुळे डाएट चांगलं फॉलो करण्यात आलं. CPTच्या कोर्समुळे थोडंफार जे पोस्ट वर्कआउट मील आहेत ते घ्यायला थोडंसं डिले होतं आहे. जे मी एक्झॅक्टली वर्कआउटच्या नंतर जे मील घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा डिले पडतो आहे, जवळपास अर्धा-1 तासाचा तरी. तर त्यामुळे ती एक गोष्ट थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे. पण मोजून आता 2 किंवा 3 दिवस बाकी आहेत या कोर्सचे. सो त्यामुळे हाच कोर्समध्ये डेडलिफ्ट कव्हर झालं आहे ऑलरेडी. सो आता फक्त राहिले आहेत ॲब्स आणि ट्रायसेपचे 2-3 एक्सरसाइजेस बाकी आहेत. सो मोस्ट प्रोबेबली उद्या आणि परवामध्ये या गोष्टी सगळ्या संपून जातील. आणि जे काही CPTचा कोर्स आहे सो त्याची एक आम्हाला फायनल जी डेट आहे थेरी एक्झामची तर तीसुद्धा आली आहे. 14 तारखेला म्हणजे 14 मेला CPTच्या कोर्सची फायनल थेरी एक्झाम आहे. आणि माझा अभ्यास जो आहे तर तो बऱ्यापैकी झाला आहे, कारण की पहिल्या दिवसापासून मी खूप जास्त त्याला सायंटिफिक अप्रोचने बघतो आहे प्रत्येक गोष्टीकडनं. आणि ज्या पण गोष्टी ते शिकवत आहेत त्या गोष्टी मी ॲप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आहे जिम वर्कआउट्समध्ये. सो त्यांचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यामुळे एक प्रॅक्टिकल अप्रोच आणि प्रॅक्टिकल त्यांची ॲप्लिकेशन कळलेलं असल्यामुळे एक्झाममध्ये त्या गोष्टी एक्सप्लेन करणं एवढं काही अवघड जाणार नाही. आणि ऑब्व्हियसली ते MCQs आहेत. सो इट इज मच मोर इझियर कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे एवढा काही मला ताण वाटत नाही आहे. पण ऑब्व्हियसली रिवाईज करावं लागतील गोष्टी, तर रिवाईज करूयात आपण नक्कीच. आज चांगला गेला दिवस, डाएट पण प्रॉपर झाला आहे. फायनली जे गोष्टी आहेत तर त्या उद्यापासून
क्रिएटिन सुरू करतो आहे. सो मी हे बुल फार्मचं जे आहे तर ते क्रिएटिन घेतलं आहे आज, तर त्यामुळे तर उद्यापासून क्रिएटिनची लोडिंग होणार आहे. सो 4 दिवसांसाठी जी काय लोडिंग असेल तर ती आपण करणार आहोत आणि या गोष्टीने मजा येईल. क्रिएटिनसोबत मी L-Arginine पण एक घेतलं आहे. L-Arginine जे आहे तर ते हेल्थ फार्मचं आहे. सो पहिल्यांदाच मी सप्लिमेंट्स ज्या आहेत तर त्या घेतो आहे, त्याच्यामुळे त्या एक्सपिरियन्ससाठी तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि बरोबर चॅलेंजच्या एक अर्ध्या टप्प्यामध्ये आपण कम्प्लिटली नॅचरल किंवा पूर्णपणेच आपण फूड सप्लिमेंट्सवरती डिपेंडंट होतो, पण आता थोडंसं आपण परफॉर्मन्स एनहान्सर्सचा यूज करून पुढे जाणार आहोत. त्यामुळे ऑब्व्हियसली जे फिजिक विचार करतो तर ते खूप चांगलं असेल. याच्यामध्ये आपला ब्लड फ्लो खूप चांगला वाढणार आहे. जे काय ATPs असतील त्यांचे रिस्टोरिंग जी कॅपॅसिटी ती पण वाढेल क्रिएटिनमुळे ऑब्व्हियसली. सो ज्या काय गोष्टी असतील त्यांनी आपल्या फिजिकमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला दिसायला मिळतील आणि यांचे चेंजेस जवळपास दिसण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात मोस्ट प्रोबॅबली. सो मजा येईल आता खरंच आणि बघूयात आपण बॉडी कशी रिॲक्ट करते. आय होप की ती पॉझिटिव्हच रिॲक्ट करेलच. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.